नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी आणि तुम्ही पाहत आहात स्टोरीज बाय पल्लवी। आज आपल्या चॅलेंजचा डे 4 आहे आणि आपण आलो आहोत मुंबईच्या प्रसिद्ध वीर माता जिजाबाई भोसले उद्यानात, ज्याला आपण प्रेमाने सगळे राणीची बाग किंवा भायखळा झू म्हणूनही ओळखतो। चला तर सुरुवात करूया आजच्या या सुंदर प्रवासाला। तर मी आली आहे भायखळा रेल्वे स्टेशनला आणि इथून आपल्याला जायचं आहे बाहेर। प्लॅटफॉर्म क्रमांक 4 कडून बाहेर यायचं आहे भायखळाला, जी की वेस्ट साईड येणार आहे आणि इथून अगदी 5च मिनिटात चालत आपण झू पर्यंत पोहोचणार आहोत। स्टेशनच्या बाहेर निघालं की हा रोड क्रॉस करायचा आणि रोड क्रॉस करून आपल्याला बघा सरळ चालत जायचं आहे। मी तुम्हाला रोड दाखवते बघा, हा इथून आपण आलो आणि हा जो स्ट्रेट रोड जातोय ना, हा सरळ आपल्याला झू पर्यंत नेऊन सोडणार। तर आपल्याला सरळ चालत जायचं आणि समोर आहे आपला झू। भायखळा प्राणी संग्रहालय याचं अधिकृत नाव आता वीर माता जिजाबाई भोसले उद्यान असं आहे। हे मुंबईतील सर्वात जुने आणि प्रसिद्ध प्राणी संग्रहालय आहे। यालाच राणीची बाग असेही म्हणतात। ह्याची स्थापना 1861 साली म्हणजेच ब्रिटिश काळात झाली आहे। हे प्राणी संग्रहालय आणि बॉटनिकल गार्डन मिळून सुमारे 50 एकर इतका मोठा हा परिसर आहे। बघा, हे समोर जे दिसतंय ते आहे आपलं तिकीट काउंटर। हे संग्रहालय जरी जुनं असलं तरी नवीन अमेनिटीजनी फुलफिल आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे बॅग चेक करून। इथे पण परत तीच सेम गोष्ट आहे की प्लास्टिकची बॉटल अलाउड नाही आहे, प्लास्टिकची कोणतीच वस्तू अलाउड नाही आहे, प्लास्टिक फ्री सगळं करायचं आहे। त्याच्यामुळे हा सगळं आहे चालू आहे जे। आणि मला तरी असं वाटतं की आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीसाठी इनिशिएटिव्ह घेतले पाहिजे की आपण कुठेच प्लास्टिक वापरायचं नाही आहे। प्रत्येक ठिकाणी आपण स्टीलची बॉटल कॅरी करू शकतो। सो स्टीलचीच बॉटल कॅरी करायची आहे, जी तुम्हाला आरामात आतमध्ये कुठेही नेता येऊ शकते अशी। ठीक आहे, तो आपण झूच्या आतमध्ये आलोय। चला तर एक्सप्लोर करूया आता झू। ज्यावेळेस या झूची स्थापना झाली होती त्यावेळेस या झूला व्हिक्टोरिया क्वीन व्हिक्टोरिया हे नाव देण्यात आलं होतं, पण नंतर कालांतराने याला राणीची बाग असं म्हटलं गेलं आणि याचं अधिकृत नाव नंतर वीर माता जिजाऊ भोसले उद्यान असं ठेवण्यात आलं। त्यासाठीच हा पुतळा इथे आहे। एंट्री गेटच्या राईट साईडला आपल्याला हा ॲक्वा बर्ड हा सेक्शन दिसतो। तर आधी आम्ही ॲक्वा बर्ड सेक्शन एक्सप्लोर केला। पक्षी इथं आणि त्या पक्षीची सगळी शिडे पा सगळं रंगवून ठेवलं पक्ष्यांनी। वाव, हे पोजच जुनूच आहेत बरं पक्षी। फोटो काढा म्हणते, इकडे तोंड कर रे बाबा, याचं आसन चालू आहे। हा जो दिसतोय ना हा पक्षी आपल्याला फक्त याच झू मध्ये बघायला मिळेल आणि त्या पक्षाचं नाव आहे पेलिकन पक्षी आणि त्याच्या समोरचे दिसत आहेत 2 ते फ्लेमिंगो आहेत आणि हे छोटे छोटे बगडे। हा पेलिकन पक्षी जो आहे तो आपल्या मोठ्या चोचीमुळे आणि त्या चोचे खाली असणाऱ्या पिशवीमुळे लगेच ओळखायला येतो। या गार्डन मध्ये एक वेळ अशी होती, म्हणजे मधला काळ जो आहे 10 वर्ष आधीचा, यावेळेस गार्डनचं रिनोव्हेशन चालू होतं, त्यामुळे इथे कुठले जास्त प्राणी नव्हते, पक्षी नव्हते। पण आता हा झू एकदम सुंदर आणि छान केलाय त्यांनी, मस्त सुसज्ज केलाय। खूप सारे व्हेरायटी ऑफ बर्ड्स इथे आहेत। भरलेलं झाड आहे पूर्ण। इथे कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत? करकोचा, बगडा, फ्लेमिंगो, बदक आहे। हो, या पक्ष्यांनी ना इथे अंडी घातली आहेत। हे बघा, हे छोटे दिसतं ना ब्राऊन, त्याची अंडी आहेत 3 आणि हा इतका जवळ आहे तो त्याच्या अंड्याचं संरक्षणासाठी इकडे कोपऱ्यात आला। बाकी सगळे पक्षी तिकडे आहेत। पाण पक्षी बघून झाला आणि आता वेळ होती मगर आणि घडियाल बघायची। तर मी आली आहे इथे क्रोकोट्रेलला। इथे आपल्याला मगर आणि
घडियाल दोनही जनावर हे प्राणी आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. चला तर इथून आज जाऊया. खालच्या बाजूने आज जायचं आहे. 2 सेक्शनमध्ये आपल्याला इथे मगर बघता येणार आहे. एक तर अंडर वॉटर आणि एक अबाव वॉटर. इथे त्यांनी ग्राउंड फ्लोअरला आपल्याला पाण्याच्या आतमध्ये मगरी बघायला मिळणार. चला एकदा पाण्याच्या खालून मगरी बघूया. आतमध्ये इतकं जास्त ग्रीन आहे तरी आपल्याला दिसेल बघा. हे बघा, ही कोपऱ्यामध्ये हा मगर आहे. ही मगरची शेपूट आहे. तशा मुंबईकरांना मगरी काही नवीन विषय नाही आहे. पवईच्या लेकच्या बाजूला मगरी फिरतच असतात. आणि हा आहे ॲलिगेटर, घडियाल. पाणी खूपच जास्त आतमध्ये शेवाळलं आणि ग्रीन असल्यामुळे दिसत नाही स्पष्ट. ही वरची बाजू आहे. इथे आपल्याला वरून पण बघायला मिळेल. हे बघा, यांनी मस्त डेकोरेट करून ठेवलं आतमध्ये. छान मगरीचं स्टॅच्यू बनवून ठेवलं आहेत. फोटोसाठी स्पॉट करून ठेवलं आहे. आणि हे बघा, इथून आपल्याला वरून मगरी दिसेल. आता ती पण पार कोपऱ्यात जाऊन बसली आहे मगर. मगरी बघून झाल्यावर मी आली कासवाच्या सेक्शनमध्ये. इथे मी बघितले इंडियन स्टार टाटाईज, रेड इयर्ड स्लायडर, इंडियन फ्लॅपशिप टर्टल, हे सगळे गोड्या पाण्यात राहणारे आहेत. आणि इंडियन ब्लॅक टर्टल. खूप व्हेरायटी ऑफ टर्टल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. हे बघा, सगळे एकत्र बसून मस्त ऊन खात आहे. कासवासाठी ऊन खूप महत्त्वाचे आणि माणसासाठी सुद्धा. आणि ह्यालाच लागून आहे पक्ष्यांचे नंदनवन, बर्ड पॅराडाईज. इथे तर हा सेक्शन खरंच खूप रंगांनी भरलेला आणि आवाजांनी भरलेला होता. इथे मकाव, कॉकट, आफ्रिकन ग्रे पोपट, सन कॅन्युअर, लवबर्ड्स, पिजंट. म्हणजे पिजंटची तर इतकी व्हरायटी होती आणि खूप सारे पक्षी पाहायला इथे मिळाले मला. 2 सेक्शन आहे बेसिकली पक्ष्यांचे. एक तर ते पाणपक्षी आणि दुसरे हे उडणारे पक्षी. हे बघा किती, ह्याचं जेवण पण किती कलरफुल आहे बघा. इतकं छान वाटलं बघून. काही पक्षी लपलेले होते, काही आतमध्ये होते. तर ते सगळे पक्षी बघून मी आली बाहेर. आणि बाहेर येताच आम्हाला समोर दिसला हा प्ले एरिया, मुलांचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन. सो इथे थोडा वेळ घालवला मुलांसोबत, त्यांना छान खेळू दिलं. आणि इथून मग नंतर आम्ही गेलो पुढे. पुढचा भाग होता आपला पेंग्विन बघण्याचा. इथे हम्बोल्ट पेंग्विन आहे. मी याच्या आधी पण एकदा इथे पेंग्विन बघून गेली आहे, पण त्यावेळेस 4च पेंग्विन होते. आता आज बघूया आतमध्ये किती पेंग्विन्स आहेत. एखाद्या एक्झिबिशन सेंटरमध्ये आल्यासारखं वाटत होतं मला इथे. एकदम मस्त शांत. इथे 3D ऑडिटोरियम पण आहे, जिथे आपल्याला झूबद्दल माहिती मिळते बघायला. आणि फायनली हे बघा, इथे आहे पेंग्विन्स. सो वाव, किती छान वाटतं. त्या छोट्या छोट्या इथं पेंग्विन्स वाढले आहेत आता. खूपच मस्त वाटलं ना. जे आपण पक्षी बाहेर जगात बघू शकत नाही ते आपल्याला इथे मुंबईने दाखवले. ह्या झूला बाहेरून पण यांनी खूप छान केलं. इथे मिनिएचर ट्रेन केली आहे मस्त. मला ही खूप आवडली. आणि आता इथून एक्झिट. याची एक्झिट डायरेक्ट नाही आहे, तुम्हाला फूड कोर्टमधून याची एक्झिट दिसेल. म्हणजे तुम्हाला खाण्यासाठी ऑप्शन भरपूर आहेत. म्हणजे तुम्हाला असं नाही होणार की आतमध्ये खायसाठी काही नाही आहे. देअर आर व्हेरायटी ऑफ फूड अवेलेबल इनसाइड ऑफ द गार्डन. आणि या रेस्टॉरंटच्या आतूनच तुम्हाला एक्झिट दिली आहे. म्हणजे तुम्हाला खायचं असो की नसो, पण तुम्हाला इथूनच बाहेर जावं लागेल. बिझनेस स्ट्रॅटेजी. तर फायनली ह्या फूड कोर्टचा चक्कर मारून आणि पेंग्विन बघून मी आली बाहेर. एक्झिट घेतली आणि आता मी जाणार आहे हरणांचे प्रकार बघण्यासाठी. मित्रांनो, अनेक जण सांबर, चितळ आणि हरिण यांच्यात गोंधळ करतात, पण त्यांना ओळखणं खूप सोपं आहे. चितळाच्या संपूर्ण अंगावर सुंदर पांढरे ठिपके असतात, त्यामुळे त्यांना स्पॉटेड डिअर असेही म्हणतात. सांबर हे भारतातील सर्वात मोठं हरिण आहे. हे बघा, हे इथे आहे. तर हे डार्क ब्राऊन कलरचं असतं. त्याच्या अंगावर ठिपके नसतात, पण तरी हा हरणाचाच एक प्रकार आहे. आणि हरण हे एकाच प्राण्याचं नाव नसून याच्यामध्ये अनेक प्रजातींचा समूह आहे बरं, ज्यामध्ये सांबर आहे, चितळ आहे यांचा समावेश होतो. तर पुढच्या वेळेस तुम्ही जर जंगलात गेले, प्राणी संग्रहालयात गेलात, तर हा फरक नक्की ओळखा. ठीक आहे, चला इथून आता आपण जाणार आहे पुढे. आता मी चालली आहे वाघाच्या सेक्शनकडे. थोडंसं चालत यावं लागेल आपल्याला.
पण चालताना तुम्हाला जाणवणार नाही, कारण दोन्ही बाजूने मस्त हिरवळ आहे. छान चालत जावंसं वाटणार, थकवा येणार नाही. सर चालत गेल्यानंतर मला दिसलं वाघाचं घर. तर हे आहे वाघाचं घर. इथे त्यांनी छान पाण्याचा एक लेक केला आहे वाघासाठी तयार. तिकडे बसायला छान ते दिसतं ना मंदिरसारखं आतमध्ये, तसं आतमध्ये ओटा आहे, तिथे जागा आहे. म्हणजे त्यांनी त्या वाघाला बरंच काही दिलं आहे. आतून बघा किती सुंदर आहे. आणि गर्दी बघा, त्याहीपेक्षा जास्त गर्दी. आणि शेवटी तो वाघ आम्हाला दिसला. तो एकदा कोपऱ्यात जाऊन बसला होता. त्या वाघाची एक झलक पाहायसाठी बापरे किती लोक वाट बघत होते. दिसला बाबा, जरा झळकला थोडासा. तो पण त्या कोपऱ्यातल्या गेटजवळ जाऊन बसला कितीतरी वेळपर्यंत. आणि मग नंतर जरासा पुढे आला. तर हा होता राणीच्या बागेतला वाघ. वाघ बघून झाल्यानंतर चला बाहेर निघूया इथून. इतकं मोठं आणि हे सुंदर दगडाने बांधलेलं घर माहिती आहे का कोणाचं आहे? येस, हे आहे बल्लूचं, म्हणजेच आपल्या अस्वलचं, जी आपण नेक्स्ट बघणार आहोत. आपण आलो आहोत आता इथे अस्वल बघायसाठी, स्लॉथ बियर. आणि स्वागताला समोर आपल्या मोगलीची गँग होती. आणि आतमध्ये येऊन बघूया आपल्याला अस्वल दिसते का. अरे बापरे, ती बघा किती मोठी अस्वल समोरून येत आहे. किती छान वाटतं ना, असं प्राणी सगळे ॲक्टिव्ह असले की आपल्याला खूप छान वाटते त्यांना बघायला. बल्लूला बघून आम्ही बाहेर आलो. बसायची अरेंजमेंट बघा किती सुंदर केली आहे ना, पानं मस्त. इथे कोल्ह्याचं लावलं आहे खरं, पण आतमध्ये आम्हाला कोल्हा काही दिसला नाही बाबा. आम्ही खूप शोधलो त्या कोल्ह्याला, पण आम्हाला काही कोल्हा दिसला नाही. मग तिथून आम्ही निघालो पुढे. इथे तरस आणि बिबट्या हे 2 प्राणी इथे होते. आम्ही तरस बघायला गेलो, पण तरस काही भेटला नाही. मग इथे तरसलेल्या लोकांनी बिबट्याला बघितलं. तर हा बघा बिबट्या. हा मीटिंगमध्ये बिझी असल्यामुळे मी त्याला फार डिस्टर्ब न करता लगेच पुढे निघाली. आणि इथे अजून एक वाईल्ड कॅफे नावाचं एक आहे खाण्यासाठी ऑप्शन. पेंग्विन जवळ आहे ते त्या टोकाला आहे, आणि हे थोडंसं इकडे या बाजूला आहे. इट इज 2 टोका आहेत ते. इथून थोडंसं आतमध्ये आलो आम्ही इथे, आणि इथे होता हिप्पो. कितीतरी वेळ एकाच ठिकाणी थांबल्यावर मग नंतर तो हिप्पो जरा चालायला लागला. जरा कावड्यांना राईड करून दिली, आणि मग ते बघून आम्ही निघालो घराकडे. कारण की 6 वाजले होते ऑलरेडी, आणि गार्डनचा टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत आहे. आणि बाहेर आल्यावर हा ना खूप आधी कोरलेला, खूप जुना कोरलेला दगडातला हत्ती आहे. आणि ही तोफ आहे. आणि हे जी इमारत दिसते ही भाऊदाजी लाड म्युझियम आहे. हे पण एक्सप्लोअर करायचं होतं, पण वेळेअभावी ते करता नाही आलं. ह्याचा मी सेपरेट ब्लॉग बनवणार आहे. तर हा होता आजचा मुंबईचा झू. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ आपला वीर माता जिजाऊ उद्यान आणि प्राणी संग्रहालय ह्याचा. तर भेटूया अशाच एका नवीन दिवसात आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.